हरे कृष्णा 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 हरे हरे। तुम्हारे भजन राम को भावे जन्म जन्म के दुख बिसरावे। अंत काल रघुबर पुर जाई जहाँ जन्म हरि भक्त कहाई। और देवता चित्तन धरे हनुमत से सर्व सुख करे। संकट कटे मिटे सब पीरा जो सुने हनुमत बलबीरा। जय 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 हनुमान गोसावी कृपा करो गुरुदेव की नाई। जो सतबार पाठ कर कोई छूटई बंदी मास कोई। सोय पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरी सा। तुलसीदास सदा हरि चेरा की नाथ हृदय महा महा महाडे तुलसी तुलसीदास सदा हरि चेरा कीजे नाथ हृदय मणिरा। जय हरे राम राम हरे 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 राम हरे मंगल राम सीता हरिओम हरिओम। थोड़ा बेस हरिओम हरे हरिओम। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव। सर्वकार्येषु सर्वदा अजं रुक्मिणी प्राण संजीवनंतम्
परम धाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रपन्नार्तिहरदेवदेवम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् योगिराजं यतिश्रेष्ठम् अनुसुयानन्दवर्धनम् भर्गं वरेण्यं विश्वेशम् दत्तात्रयं जगद्गुरु कैलासचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटे झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागी दिव्य लोकासी नेली शबरी नाम कुलोत्पन्नम मारुतिर्नाम यस्य पिता माता नाम यस्य तन्नमामि किशनगिरिम् जा जा ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे जा जा ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे जा जा ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे
मीठे विदो मस्तक जाटकानी, मीठे विदो मस्तक जाटकानी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी, जा जा ठिकाणी मन लगाय माहे, जा जा ठिकाणी निज रूप तुझे, जा जा ठिकाणी मन लगाय माहे, जा जा ठिकाणी निज रूप तुझे। चराचरी व्यापकता दयाची, चराचरी व्यापकता दयाची, अखंड भेटी मजला दयाची। परमपदी संगम पूर्ण झाला, परमपदी संगम पूर्ण झाला, विसरू कसा मी गुरुपादुकाला, जा जा ठिकाणी मन लगाय माहे, जा जा ठिकाणी निज रूप तुझे, जा जा ठिकाणी मन लगाय माहे, जा जा ठिकाणी निज रूप तुझे। हा देह वाळून दूर सोडू, म्या एक भावे प्रणिपात केला, विसरू कसा मी गुरुपादुकाला। प्रवरात ते निवास देवगण ग्रामे कर्मभूमि, किसनगिरी बाबा प्रिय शिष्यम, तन्नमामि भास्कर गिरिं। ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा, ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा, ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा, ओम नमो सद्गुरु जय किसनगिरी बाबा, ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा, ओम नमो सद्गुरु जय भजन म्हणायचे सर्वांनी बाबा, ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी 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 बाबा,
ओम नमो सद्गुरु जय जय कृष्णगिरी बाबा। 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 चराचर प्रतिपालका राही मातेच्या बालका ब्रह्मांड चालका सद्गुरु राया नमो हो। सद्गुरु राया नमो नमो। सद्गुरु राया नमो नमो। कृष्णगिरी योगेश्वरा दत्तात्रेय हरिहरा भक्त पालका विश्वंभरा सिद्धेश्वरा नमो नमो। सिद्धेश्वरा नमो नमो। सिद्धेश्वरा नमो नमो। आनंद मूर्ति आनंद घना भक्त प्रिया मनमोहना दुख हरता गजानना सद्गुरु राया नमो नमो। सद्गुरु राया नमो नमो। सद्गुरु राया नमो नमो। नमो सद्गुरु जय जय कृष्णगिरी बाबा। ओम 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 नमो सद्गुरु जय जय कृष्णगिरी बाबा। जय हो। भूत पिशाच निवारका करनी बाधा संहारका सकल दुख हरका सद्गुरु राया नमो नमो। सद्गुरु राया नमो नमो। सद्गुरु राया नमो नमो। लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा प्राणदाता पुण्यवंता पुण्यशीला सद्गुरु राया नमो नमो। सद्गुरु राया नमो नमो। सद्गुरु राया नमो नमो। चराचर प्रतिपालका राही मातेच्या बालका ब्रह्मांड चालका सद्गुरु राया नमो नमो। सद्गुरु राया नमो नमो। सद्गुरु राया नमो नमो। कृष्णगिरी योगेश्वरा दत्तात्रेय हरिहरा भक्त पालका विश्वंभरा सद्गुरु राया नमो नमो। सद्गुरु राया नमो नमो। सद्गुरु राया नमो नमो। नमो सद्गुरु जय जय हो। ओम नमो सद्गुरु जय जय कृष्णगिरी बाबा। ओम नमो सद्गुरु जय जय कृष्णगिरी बाबा। ओम नमो सद्गुरु जय जय कृष्णगिरी बाबा। ओम नमो सद्गुरु जय जय कृष्णगिरी
जय हो. ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा. ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा. जय जय किशनगिरी. ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा. 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 श्री समर्थ सद्गुरु किशनगिरी बाबा की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. पुरुष मंडळींनी माग म्हणायची एक ओळ. आधी महिला मंडळी म्हणा, मग पुरुष मंडळी म्हणा. संकीर्तन आहे, आवाज येत नाही महिलांचा. एवढ्या महिला असून पुरुषांचा थोडा असला तरी आवाज येतोय. आधी महिला मंडळी म्हणा. हरि ओम. ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा. 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 वा, धन्यवाद. एकदा टाळ्या वाजवा आपल्या माता भगिनींकरता. पुरुष मंडळी म्हणा. आता तुम्ही थोडं संकीर्तन करा या निमित्ताने. कथा ही म्हणलं की ती देवाची. राधे कृष्णा राधे राधे राधे. राधे कृष्णा राधे कृष्णा 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 राधे राधे. राधे श्याम राधे श्यामा श्याम श्यामा राधे राधे. जय हो. तुमचं लाडक्या बहिणीत नाव घालायचं. किती गोड आवाज आला महिलांचा. आता पुरुष मंडळी म्हणा. ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा. ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा. सर्वांनी बरोबर. ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी. ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा. ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा. ओम सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा.
सद्गुरु किसनगिरी अवधूत चिंतन श्री चौथ्या दिवसाचं असणार हे दुसरं सत्र आपण कथेमध्ये प्रवेश करत आहोत. सद्गुरु गुरुवर्य शांतीब्रह्म बाबाजींच्या पवित्र उपस्थितीमध्ये सर्व भक्त मंडळी, माता भगिनी, पुरुष मंडळी, सर्व महाराज मंडळी यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये ज्यांनी मोठे बाबांना बघितलं तेही भक्त या ठिकाणी आहेत, ज्यांनी नाही बघितलं तेही भक्त या ठिकाणी आहेत. परंतु सर्वांचा भाव कथा ऐकताना हाच आहे की या ठिकाणी बाबा कुठेतरी बसलेले असतील, समाधीत ऐकत असतील, आनंद व्यक्त करत असतील. विद्यार्थी काय करतात, भक्त मंडळी एवढी सगळी गर्दी, पहिल्या दिवशी किती दिंड्या आल्या. ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाय आठविती विठोबाचे, आवडी ज्या हरी अंतरापासून ऐसियाचे मनी आर्त माझे. हे सगळे भेटावे, वारंवार भेटावे. ईश्वर निष्ठांची मांदियाळी या न्यायाने कमी कर, आवाज कमी कर. बाबांना आनंद होत असेल आज बाबांच्या पवित्र समाधीकडे जर बघितलं समाधीमध्ये गेलं आणि समाधीकडे बघितलं, त्या मुखवट्याकडे, चांदीचा मुखवटा, ती सर्व असणारे आभूषण, वस्त्र अलंकार, तर आपला एक डोळा समाधीकडे बघून रडतो आणि एक डोळा समाधीकडे बघून हसतो. त्या दिवशी सांगितलं मी, रडणाऱ्या डोळ्याने हसणाऱ्या डोळ्याला विचारलं, का रे बाबा, का हसतोस? तो म्हणला, बघ ना किती आनंद आहे, किती दिंड्या आल्या, किती भक्त मंडळी आले, काय आनंद, काय ते भजन, अन्नदान, शेवटी सगळे भक्त मंडळी इथं आले, जिथं चोराला यायला भीती वाटायची. ही सगळे वस्त्र अलंकार, आभूषण, जी मोठ्या बाबांची इच्छा होती ती सगळी पूर्ण झाली म्हणले. आज त्यांचं भाकीत होतं की इथे लाखोंच्या पंक्ती उठतील, हजारो लोक जेवून जातील, जागा पुरणार नाही, मंदिराकरताही जागा पुरणार नाही, बांधकामाकरता जागा पुरणार नाही, हे त्यांचं भाकीत होतं, स्वप्न, कल्पना होती. आणि हा सगळा आनंद बघून माझ्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू येत आहेत, म्हणून मी हसतोय. हसणाऱ्या डोळ्याने रडणाऱ्या डोळ्याला विचारलं, तू का रडतोस? त्यावेळेस रडणाऱ्या डोळ्याने त्या हसणाऱ्या डोळ्याला उत्तर दिलं, हे सगळं आज दिसतंय, हा सगळा स्वर्ग, निसर्ग, भक्त मंडळी, दिंड्या, पताका, गजर, नामस्मरण, अन्नदान, भजन, पूजन, हे आज दिसतंय म्हणले. हजारो लोकांच्या पंक्ती उठतात, पण यामागे त्यांना किती सहन करावं लागलं, उपाशी पोटी कधी झोपावं लागलं, याच प्रवऱ्याच्या पात्रात जाऊन ओंझळीने पाणी प्यावं लागलं, मागून आणलेली मधुकरी खाण्याकरता पात्र नसायचं, प्रवरेतलाच एक दगड घ्यायचा, त्याच्यावर पाण्याने अभिषेक घालायचा, धुवून घ्यायचा, चटणी भाकरी भेटलेली मधुकरी त्याच्यावर टाकायची आणि मग ती 2 घास खायची. हे दिवस त्यांना बघावे लागले. पायात चपला नाही, फाटके कपडे, कुणी स्वतःची काळजी घेणारं नव्हतं, स्वतःची काळजी घ्यायची, कुणी कौतुक करणारं नव्हतं की एवढं सगळं तुम्ही करताय, परंतु स्वतःला शाबासकी द्यायची की चांगलं चाललंय, चांगलं चाललंय. हे पायात चपला नाही. आज आपल्याला वाटतंय चपला नसणं म्हणजे फार काही विशेष नाही, परंतु उन्हा तानातून चालल्यानंतर काट्या कुट्यातून चालताना किती त्रास होतो. आज इथे गुरुवारी बाबाजींनी सेवकांना सांगून या सतरंज्या आथरल्या, तुमचे आमचे पाय भाजू नये म्हणून, परंतु त्यांना पाय भाजण्याकरता सतरंज्या सोडा, चपलाही व्यवस्थित नव्हत्या. पहिल्या दिवशी दिंडीत आल्यानंतर एका मुलाला सांगितलं, मंदिराकडे चप्पल नेता येणार नाही, इथं खाली सोड, पायात घालून जा. त्या मुलाने पायात चप्पल घातली आणि तिथे रूम समोर सोडून आला. ती चप्पल मला अजून सापडली नाही. देवगडला कधी चप्पल चोरी जात नाही.
रूम पासून कशी जाईल, पण अजून सापडली नाही मला ती. बाबा म्हणत असतील फक्त लोकांना सांगतो, वनवन फिरले, निदान तू कथा करतोय म्हणून तुला तरी कळावं की पाय भाजल्यानंतर काय होतं. सकाळच्या कथेला काय वाटत नाही, पण दुपारी निघलं की पाय भाजतात. एवढं आपल्याला सहन होत नाही. त्यांनी किती सहन केलंय. वन वन फिरोनी कन कन झिजले दुःखी लोकासाठी, किंवा फाटकेची वस्त्र तुटक्या वाहना, हिंडत से राना परब्रह्म. त्या रडणाऱ्या डोळ्याने सांगितलं, त्याकरता एवढं सहन करावं लागले म्हणून माझ्या डोळ्यात पाणी येतंय. परंतु ही समाधी कोणत्या ना कोणत्या प्रकारानं आपल्याला त्या ठिकाणी साक्षात्कारच देते, चमत्कार देते, शक्ती देते जीवन जगण्याची. कारण ही साधूची समाधी आहे. संत कीर्ती रूपानं मागे राहत असतात, समाधी रूपाने मागे राहत असतात, केलेल्या सत्कार्याच्या रूपानं मागे राहत असतात. शरीर जरी गेलं पण नाव मागे, कीर्ती मागे शिल्लक राहत असते. गेलेले ईश्वर विभूती, गेलेले ईश्वर विभूती, राया करती जरा राया करती जरा. दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. व्यापक कार्य आहे बाबांचं फार. आपण किती त्या ठिकाणी वर्णन करणार आहे, परंतु आपल्या वाट्याला ते भाग्य आलेलं आहे ऐकण्याचं, कुणाला बोलण्याचं, कुणाला कथेला साथ करण्याचं. सकाळच्या सत्रामध्ये आपण पूजनीय बाबांच्या उपस्थितीमध्ये, पूजनीय स्वामीजींच्या उपस्थितीमध्ये त्यांचाच असणारा जीवन प्रवास बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही परंपरा, निष्कलंकित परंपरा इथपर्यंत कशी आली, त्याकरता सुख दुःख, जीवनात आलेले प्रतिकूल अनुकूल सर्व प्रसंग आपण बघण्याचा प्रयत्न केला. सर्व आपल्याकडून त्या ठिकाणी उच्चार होणार नाही, कारण त्यांनी ते समाजाला सांगितलंच नाही कुणाला की मला किती त्रास होतोय, किती झाला. आता आनंद आहे, याच्यात त्यांना आनंद आहे. परंतु हे सगळं करता करता समाजामध्ये एक वारकरी संप्रदायाची ध्वज पताका घेऊन बाबा फिरत राहिले. भजन कीर्तनाच्या माध्यमातून सद्गुरूंची, गुरुवाऱ्यांची सेवा करत राहिले आणि एकनिष्ठता ठेवली मोठे बाबांशी. जे काय आहे ते सगळं मोठ्या बाबांचं. साधी स्वाक्षरी जरी बघितली बाबांची तरी काहीच पदव्या नाही, काय नाही, सरळ सरळ गुरुदास, स्वतःचं नाव आणि मग गुरु किसनगिरी, सगळं जीवन समर्पित आहे. हे संस्थान पुढे चालावं, कसं चालायचं, सर्व नियमावली बाबांनी ती बनवली. इथे येताना कसं यावं, इथे असताना कसं राहावं, मोठे बाबांच्या संकल्पनेतून निर्माण झालेलं आहे. त्यांना आवडेल असं या ठिकाणी वागावं, त्यांना आवडेल असं चालावं, तसं बघावं. बाबा नेहमी म्हणायचे, रस्त्याने नीट चालावे, वक्रदृष्टीने न पहावे, सन्मार्गाशी लावावे,
दशेंद्रिय आपुले, म्हणजे जीवनात अपघात होत नाही. गाडीत बसल्यानंतरही आपण गाडीमध्ये, ती मोठ्या गाडी असेल तर त्याच्यामध्ये ही ओवी चिटकून ठेवायची रेडियमने. सरकारच्या पाट्या आपल्याला दाखवतात इथे वळण आहे, वाहने सावकाश चालवा, नजर हटी दुर्घटना घटी. परंतु बाबांची ओवी काय आदर्श आहे, ड्रायव्हरला सुद्धा उपदेश आहे. रस्त्याने नीट चालावे, वक्र दृष्टीने इकडे तिकडे बघू नका, आपल्या मार्गावरती ध्यान द्या. सोप्या सोप्या भाषेत बाबा वेदांताच्या प्रक्रिया सांगून गेले. गुरुवर्य बाबांनी सर्व या ठिकाणी ही नियमावली बनवली. कसं वागावं इथं आल्यानंतर. दत्तक विधान सोहळा झाला होता, आनंद उत्सव साजरा झाला होता. स्वच्छतेच्या शिस्तीच्या माध्यमातून हे सर्व पुढून यायचं होतं. वारकरी संप्रदायाची धुरा सांभाळायची होती. सर्वांनी कसं वागावं हे बाबांनी सांगून ठेवलं. पुण्यक्षेत्री चालतानी करा सदाचाराची जोडणी, तेथील नीती नियमांनी चालत राहावे सुपंथे. इथले नियम पाळा, सद्गुरूंना जे आवडतील. पुण्य पुरुषाच्या चरित्राचा ठेवा हृदयी आदर्शाचा, चालतानी मनाचा भाव दृढ असावा. जे पुण्य पुरुषास आवडणार म्हणजे मोठे बाबांना, तेची करावे साचार. सावधानतेचा आधार आपुले आपण सांभाळी. पुण्यपुरुषाचा उपासना क्रम, याप्रमाणे पाळावा नियम. ठरवू नये आपल्या मनाने, जैसे तैसे आचरावे. जी नियमावली आहे त्याच्यात वागावं. आरती चालू आहे तर आरतीलाच उभं राहावं. सगळे नियम आपल्या मनाने वागू नये. पुण्यक्षेत्रा जमल्यास जागवावे श्वाश्रमास, आपल्या हस्ते स्वयंपाकास गोडी अवीट आणावी. तयाच्या समाधी मंदिरात, समाधीत जात असताना कसं जावं. आज आपण दर्शनाला जातो, घाई गडबडीत जातो, कधी कधी बोलत जातो, भजन करत गेलं पाहिजे, बाबाला आनंद होईल. कसं जायचं समाधी मंदिर मध्ये, गुरुवारे बाबा सांगतात. तयांच्या समाधी मंदिरात प्रवेशतानी असावे जागृत, जयाने केले उपकार बहुत शरण जावे तयासी. ते सगळे उपकार लक्षात ठेवून आपलं पवित्र मस्तक बाबांच्या समाधीवर ठेवायचं. सगळी दुःख दूर होतात. सांगत राहायचं, मायबाप म्हणून सांगत राहायचं. दृष्टवृत्तीचा नाश हो, सदा समत्वास जागा हो, सदा विश्वाचे कल्याण हो, अखेर आशीर्वाद संतांचा. मिळेल तुम्हाला, सगळं काही मिळेल. ऐशा रीती गुरुदासांनी आणि श्री किसनगिरी कृपेने तयाच्या इच्छेप्रमाणे हे पुण्यक्षेत्र वाढविले. संस्थांची कीर्ती होऊ लागली. बाबांचंही हळूहळू वय होत होतं. गुरुवार बाबाजींना दूर दूर कीर्तनाला जावं लागत होतं. 9 ते 11 कीर्तन. पहिल्यांदा एक गाडी खरेदी केली, कारण दूर जायचं म्हणलं की गाडी बैलाचा प्रवास शक्य नव्हता. परिसरात ठीक होतं. संस्थांच्या माध्यमातून, काही भक्तांच्या सेवेतून एक गाडी खरेदी केली. कधी दवाखान्यात जायचं असेल, बाबांचा आजार आहे, सर्व बघून तो प्रवास त्या गाडीनं केला जायचा. 9 ते 11 कीर्तन इथं येता येता 12, 1, 2, 3 होत होते. मोठे बाबा गुरुभवनामध्ये कॉटवरती पडून चिंता करायची. भाऊ आले असतील का, जेवले असतील का, बरोबर कुणी असेल का. या परंपरेला सेवकही एवढे निष्ठावान मिळाले की जीव गेला तर चालेल, परंतु सोडायचं नाही. घरचे काय काम असेल ते बघू नंतर. किती चोपदार मंडळी, घराचं सगळं व्याप बघता, एवढं सगळं सांभाळायचं. 3ला उठायचं, बाबांबरोबर नित्य नियम गीता पाठ, उभा राहायचं, कीर्तनात उभं राहायचं, संध्याकाळी त्यांना सोडेपर्यंत जागा राहायचं. मग घरचे कामं कधी. आता असणारे पूजनीय चोपदार बाळू महाराज, यांना घरदार नाही का, यांना लेकरं बाळ नाही का. त्यांचे असणारे वडीलही सेवेत होते. त्याचबरोबर हनुमान चोपदार होते जुने, निष्ठावान. आदरणीय तात्या भालदार चोपदार, शंकर नाना, आज हे बसलेले जरी असले तरी एक एक काळ यांनी खूप बाबांचं संरक्षण केलेलं आहे. घाई गडबडीत गर्दीमध्ये कुणी काय करतं, कुणी, त्यापेक्षा संरक्षणार्थ ते बाबांबरोबर राहिले. बाबा विचार करायचे, आज कुणी असेल का भाऊ बरोबर, जागं राहायचं. नंतर नंतर मोठ्या बाबांना सवय लागली होती, रात्रभर जागं राहायचं आणि पहाटे पहाटे झोपायचं. झोपच नाही. गाडी आली की बाबांनी
उतरायचं. कुणी असेल तर बरोबर ते तांब्या बॅग घ्यायची किंवा स्वतःच घ्यायची. मग बगलेत फेटा घातलेला असायचा जेव्हा मी विद्यार्थी होतो. त्या आधीचा काळ तर फार तो सांगण्याच्या पलीकडचा आहे. फेटा बगल्यात घालायचा, तांब्या घ्यायचा. कधी कुणी असेल तर आपलं थकलं म्हणून भिंतीला हात लावत 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 गुरुकुलला यायचं. थकलेले असायचे. ते भिंतीचाही तिथे गुरुकुलच्या गेटवरती कलर गेलेला आहे जिथं रोज हात लागतो. खूप झिजले. सद्गुरू किसनगिरी बाबाही झिजले, गुरुवारे बाबाजीही सुद्धा झिजले. शेवटी या परिसरामध्ये कधी कधी बाबांना जाणं होत नसायचं. काही भक्तांचे दुःख दूर करण्याकरता गुरुवारी बाबाजींना पाठवायचे. भाऊ हे असं करून या, भाऊ ते तसं करून या. कधी कधी प्रसंगी बाबाला जावं लागत होतं. मडकीमध्ये असणाऱ्या एका भक्ताच्या घरी एक अडचण होती. छोटासा मुलगा होता त्यांचा. लहानपणापासून त्याचे डोळे गेले होते. जन्माला आल्यानंतर गेले होते. काय झालं कसं झालं माहीत नाही, परंतु झालं अचानक. आणि हाताच्या मुठी एवढे मोठे डोळे झाले. गावात गेल्यानंतर बाबांना कळालं. सजन वरकड नावाचे भक्त होते. कळालं की असं असं आहे. अशी दुःख बघितली की बाबांना सहन होत नसायचं. की देवा जर हे असं करायचं तर यांना जन्मालाच कशाला घालतो. आणि प्रसंगी मोठे बाबा देवाबरोबर भांडायचे. काय म्हणले, हा तुमच्या दारातला न्याय आहे. देवा आमचं काही चुकतं का? तू मायबाप आहे, सांभाळून घेतलं पाहिजे. जसं संतांनी अधिकार मिळण्याकरता प्रसंगी देवाबरोबर भांडणच केले ना. वैरियासी दिधली मोक्ष सिद्धी, कपटिया दिधली महानिधी. सेवकाच्या ढुंगा न मिळे चिंधी, विश्वचाळ कारसी त्रैलोक्य भावे वंदी हो. सद्गुरू मोठे बाबा सुद्धा म्हणायचे, काय म्हणू रामा तुझला, कर्माचा हा खेळ भला. लंका दिधली बिभीषणाला, हनुमंतासी तेल दिले. काय सेवा केली होती म्हणले बिभीषणाने. कधी तुमच्या दारात न्याय नाही म्हणले देवा. भांडायची जिथं मंदिर असेल तिथे जाऊन. बिभीषण महाराजांनी काय एवढी सेवा केली. सगळं हनुमंतरायाने रामायण ते उचललं म्हणले. केली सीता शुद्धी, उडी मारून लंकेमध्ये गेले. तुमची प्रेम खूण घेऊन सीता मातेकडे गेले. प्रभू मुद्रिका मेली मुखमाही, जलधी लांघी गये अचरज नाही. आणि बक्षीस वितरण सोहळा झाला. कुणाला काय द्यायचं तर कुणाला लंका दिली, कुणाला काय दिलं. हनुमंतरायाला सांगितलं हे तुम्हाला तेल राहू द्या म्हणले अंगाला लावण्याकरता. असा कसा न्याय म्हणले. प्रजेला न्याय करता येणार नाही काय नाही, परंतु जेव्हा प्रजेला न्याय येत नाही तेव्हा न्याय देवता असते. आणि भगवान परमात्मा या जगाची न्याय देवता आहे. राजाला जर न्याय करता आला नाही तर मग या प्रजेने कुठं जायचं. वैकुंठवासी नामदेव महाराज पठारे नेहमी सांगायचे, उद्धवा अजब तुझे सरकार, लहरी राजा प्रजा आंधळी, अधांतरी दरबार. उद्धवा अजब तुझे सरकार. भांडायचे. पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वैशेषी मणिहार. उद्धवा अजब तुझे सरकार. भांडायची. न्याय द्यावा लागेल तुम्हाला. कळाला त्या मुलाला अशी अशी अडचण आहे. त्यांच्या घरी गेले. त्या मुलाच्या समोर बसले. बघितलं ही सगळी अवस्था काय. डोळ्यामध्ये पाणी आलं. बाबांनी खिशातून उदी, आपल्या झोळीतून उदी काढली आणि त्या मुलाच्या अंगावरती उदी फेकली. तो मुलगा घुमू लागला आणि बोलू लागला. त्याच्या आतमध्ये जो संचार होता तो त्या ठिकाणी आता उदी फेकल्यानंतर मूळ स्वरूपात आला तो. आणि दोन साधू एकमेकाशी बोलू लागले. सद्गुरू ब्रह्मलीन नाशिकीत महाराज सांगतात, ऐका त्याची गोष्ट कशी आहे. आता ऐका आंधळ्याचे कथन, तयास दिधले दृष्टीदान, सोडविले महादुःखापासून त्याची आता ऐकावे. अंगावरती त्या ठिकाणी उदी टाकली तो आतून बोलू लागला. मुलगा म्हणजे मुलाच्या आतमध्ये जे होतं ते बोलू लागलं. बाबांच्या त्या ठिकाणी संवाद झाला आणि बाबांच्या लक्षात आलं की या गावात एक महान साधूची समाधी आहे. पिंपरी गावामध्ये, मडकी गावामध्ये महान साधू रामनाथ बाबांची समाधी.
त्याची प्रचिती आजही लोकांना येते. किती सर्परूपानं त्या ठिकाणी वास करतात. कुणी समाधीची निंदा केली तर त्यांना तो चमत्कार घडतो, शाप लागतो. कुणी काही अपवित्र शरीरानं तिथं गेले तरी त्यांना तो चमत्कार जाणवतो. त्या आंधळ्या मुलाच्या मुखातून महान साधू रामनाथ बाबा बोलू लागले. म्हणले, आमच्या समाधीवर अन्याय झाला म्हणले. आम्ही यांच्याकरता या ठिकाणी आलो, आमचं सगळं सोडून, आणि आमची निंदा करतात, पवित्र पाळल्या जात नाही. योगी योग्यांची गाठ पडली म्हणजे यांच्या घरी विचारा, आमच्या दारात काही अन्नदान केलं का, काही निंदा केली होती का? नाही तुम्ही काही पाहुणाचार केला, परंतु निंदा तरी करू नका. बाबा तिथून उठले आणि त्या मुलाच्या आईकडे आले. विचारलं, काही निंदा केली होती का समाधीची? काही बोलल्या होत्या का? काही अपवित्र शरीराने तिथं गेल्या होत्या का? कळून घेतलं. त्याने सांगितलं, हो बाबा, माफी मागितली. बाबा म्हणले, आता एक काम करा, रामनाथ बाबांच्या दरबारमध्ये अन्नदान घाला आणि देवगडलाही भगवान दत्तात्रयांच्या दरबारामध्ये माधुकरी द्या. हे सगळं बरं होऊन जाईल म्हणले. तुमच्या मुलाचा दवाखाना करण्याची गरज नाही. ते म्हणले, खरंच होईल का? हो, होईल म्हणले, कारण आम्ही मध्यस्थी करतो, आम्ही जामीन राहतो म्हणले. बाबा म्हणले, संत मध्यस्थीच करतात देवामध्ये आणि समाजामध्ये. बाबा म्हणले, भाव ठेवून देवावरी नित्य द्यावी मधुकरी, आपल्या संकटावरी आम्ही जामीन होऊ की. आणि त्या मुलाचे डोळे 1 महिनाभरात जसे होते तसे झाले. त्या मंडळींनी इथे येऊन काही धान्य दिलं, काही अन्नदान केलं, आणि ती परंपरा तेव्हापासून चालू आहे. आजही कोणा एखाद्या शेतकऱ्याचं नवीन पीक निघालं तर पायलीभर गोणीभर ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे पोतभर धान्य इथे धान्य कोठ्यात येतं. कोणाच्या घरी काही फळं असतील, डांगर असेल, कोणाची टरबुजाची वाडी असेल, पेरू काय असेल ते सगळं पहिलं गेलं की ती देवगडला. अगदी एखादी गोमाता व्याली तरी सुद्धा पहिलं दूध हे देवगडला देतात. काय श्रद्धा आहे लोकांची. जरी मोठे बाबा पाहिले नाही तरी ती परंपरा त्या ठिकाणी चालू ठेवली. माधुकरीची असेल, या सगळ्या गोष्टीची असेल. आणि जेव्हा त्या मुलाला प्रचिती आली, त्या मुलाची आई, परिसरातल्या सगळ्या माता भगिनी बाबांना बंधू म्हणून वागू लागल्या. की जसं द्रौपदी आई करता भगवान परमात्मा धावून आले होते. आसपास गावीच्या गृहिणी ओळखिती बंधू म्हणून, जैसा द्रौपदी लागोनी कृष्ण बंधू झाला असे. आणि सर्व भाऊ म्हणून त्या ठिकाणी वागू लागल्या. आमच्या देवाच्या रूपानं, भावाच्या रूपानं आमच्या दारामध्ये आले. रक्षाबंधन असे काही कार्यक्रम असतील वारंवार येऊ लागल्या. बाबा म्हणतात, स्त्री शक्ती महान आहे. या स्त्री शक्तीमुळे हे सगळं जग उत्पन्न होत आहे. पण बाबा म्हणाले, जर स्त्री शक्तीला गर्व झाला तर या जगाची हानी सुद्धा होते. एकदा स्त्री शक्तीला गर्व झाला, मोठे बाबा म्हणायचे, माया ब्रह्मदेवाला जाऊन म्हणाल्या की माझ्यामुळे तुम्हाला किंमत आहे, आम्ही सगळे काम करतो, आम्ही आहे म्हणून घर चालतं, हे सगळं जग माझ्या मागे पळतं. पार्वती माता भगवान महादेवांना म्हणाल्या, आम्ही आहे म्हणून तुम्हाला किंमत आहे. आणि लक्ष्मी माता भगवान विष्णू महाराजांना म्हणाल्या, मी आहे म्हणून तुम्हाला किंमत आहे. विचारलं देवाने, कसं? म्हणले, सगळं जग आमच्या मागे पळतं, सगळं जग लक्ष्मीच्याच मागे पळतं. पैसा तुम्हाला कोण विचारतं? देवळात गेले तरी सुद्धा पैसे टाकताना विचार करून टाकतात. समोर देव आहे, परंतु पूर्ण विश्वास कसा ठेवायचा? मग नोटाचा बंडल काढायचा, 500चे नाही, 200चे नाही, 100चे नाही, मग 10ची नोट काढायची, पेटीत टाकायची. कारण लक्ष्मीला जीव लावतात लोक. देव म्हणाले, चला म्हणले, आपण बघू कोणाला किंमत आहे. आकाश मार्गाने विमान चाललं होतं. जात असताना खालून एक प्रेत यात्रा चाललेली होती. माता लक्ष्मी आईसाहेब म्हणाले, बघा म्हणले, हे जग कसं माझ्या मागे पळतं, मी तुम्हाला लगेच दाखवते. आणि आपल्या सामर्थ्याने पैशाचा पाऊस पाडला. आता पैसे खाली पडले नंतर माणसं थांबत असतील वय. प्रेत्यातले सगळे माणसं, रडणारे, खांदेकरी, सगळे ते पैसे गोळा करण्याकरता पळाले. सगळे पळाले. लक्ष्मी माता म्हणाले, बघा मालक, मी म्हणले होते ना मला किंमत आहे. सगळे माझ्या मागे पळायला लागले म्हणले पैसे गोळा करण्याकरता. तेव्हा प्रभू म्हणाले, सगळे पळाले पण तो खाली टाकलेला खांद्यावरचा कुठं पळाला? आईसाहेब म्हणले, तो कसा पळेल? तो मेला.
म्हणले मेला म्हणजे काय? म्हणले त्याच्यातला राम निघून गेला. बघ म्हणले, जोपर्यंत या देहामध्ये मी आहे तोपर्यंतच किंमत आहे. प्राण गेली या शरीर, काय करील व्यवहार. श्रीशक्तीचा गर्व हरण केला. बाबा नेहमी घरातल्या माता भगिनींना सुद्धा सांगायचे कसं वागावं काय. आपण बघितले मागे 8व्या अध्यायामध्ये सद्गुरू ब्रह्मलीन नाशिकेत महाराजांनी सांगितलंय की हा ग्रंथ, हे सगळं दत्तक विधान सोहळा, मोठमोठे कार्यक्रम पार पाडले होते. हे बघितलं, गुरु शिष्याची जोडी नातं हे सगळं बघितलं. मनामध्ये प्रेरणा निर्माण झाली. लिहिण्याची वाचण्याची बुद्धी होती महाराजांना, पारायण झालेली होती. ते गोड रामायण सांगायचे, उदाहरणाने रामायण सांगायचे. शिक्षण जरी कमी होतं तरी सुद्धा हा ग्रंथ काय फार इंजिनियर अशा कोणत्या मोठ्या माणसाने लिहिलेला नाही. बाबांच्या वास्तव्यात राहून ते सगळ्या ग्रंथाचा अभ्यास करून ते लिहिलंय. ते म्हणतात दसऱ्याच्या दिवशी रामनाथ बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं तेव्हा मला स्फूर्ती निर्माण झाली. याच प्रवऱ्याच्या काठावरती आता नेवासा पुण्यनगरी, जेथ प्रगटली ज्ञानेश्वरी, तियेची प्रतिमा जगावरी आत्मरूपे झळकती. अर्धनारी नटेश्वर, नटला तेथे ईश्वर, मोहिनी माया रूप मनोहर, अमृत रक्षणा प्रगटली. पुढे लहान खेडे पिंपरी, तेथे रामेश्वराची पाहेरी, तेथे साधू किसनगिरी भेट देऊन या गेले. आणि मग या सर्व परिसरातल्या देवस्थानचं महत्व महती बघून सर्व ठिकाणी आपलं पवित्र मस्तक टेकलं. बाबांचं चरित्र लिहिण्याकरता सुरुवात केली. गोड चरित्र लिहिलंय. पुढे सांगतात निवडीचा त्या ठिकाणी दत्तक विधान सोहळा झाला. त्यानंतर जवळच इथे असणारं भगवान महादेवांचं जुनं पुरातन स्थान कायगाव टोका, इथे त्या काळचे असणारे महान साधू त्यांनी पूर्वी तेथे यज्ञ केला होता. हे बाबांना आठवलं, लहानपणचं बघितलं असेल. सराला बेटचे असणारे महान साधू सद्गुरू ब्रह्मलीन गंगागिरीजी बाबा, मोठा यज्ञ केला त्यांनी. तो सप्ताह तेव्हापासून चालू आहे. 200-250 वर्ष होत आले. तिथे घडलेला प्रसंग सांगितला. टोक्याचे महामंदिर, तेथे दैवत पंचमलिंगेश्वर, सरितेच्या संगमावर शिवप्रभू जागृत असे. मोठा यज्ञ सोहळा चालू होता. भरपूर मंडळी अन्नदान करायची, जेवणाकरता भरपूर गर्दी असायची. एक दिवस स्वयंपाक करताना तुपाची कमतरता भासली. आहुती देण्याकरता म्हणा, भोजनामध्ये टाकण्याकरता म्हणा, तूप कमी पडलं. सद्गुरू ब्रह्मलीन गंगागिरी बाबांनी विचार केला काय करावं काय करावं. गेले आपले 2 मोकळ्या घागरी घेतल्या, काही भक्त मंडळींनी घेऊन गंगामाईजवळ गेल्या आणि गंगामाईला प्रार्थना केली. हीच ती गंगामाई. हे माझे गंगे गोदावरी, कृपा करी गे मजवरी, तुपाच्या 2 घागरी यज्ञ कामी देशी का. आम्हाला नको, परंतु या भक्तांकरता अन्नदान करायचं हे सगळ्यात मोठं पुण्य आहे. लेने को अन्नदान, देने को अन्नदान, लेने को हरिनाम, तरने को लीनता, डूबने को अभिमान, सर्वाभूती द्यावे अन्न खरे पुण्य या नावे. आम्हाला मदत करा म्हणले. आता जर तुम्ही तुपाच्या 2 घागरी दिल्या तर ते परत तुम्हाला माघारी करू, असं म्हणून स्वतःच्याच हाताने 2 घागरी गंगेमध्ये बुडवल्या, पाण्यामध्ये, आणि बाहेर काढल्या. तर त्या तुपाच्या होऊन बाहेर निघाल्या. ही गंगा मातेची कृपा आहे आपल्यावरती. हे गंगेचं पाणी म्हणजे अमृत आहे. इकडून प्रवरा अमृत वाहिनी, तिकडून भगवान महादेवांच्या जटेतून प्रगट झालेली गंगा मैया, त्यामध्ये वसलेलं हे क्षेत्र भाग्यवान आहे आपण. जय घोष झाला गंगा मैयाचा. आणि तुपाच्या घागरी घेऊन अन्न क्षेत्राकडे गेले. अन्नदान झालं. सगळं भक्त मंडळी जेवण करून निघून गेले. आणि नंतर मग महाराजांनी दुसरीकडून तूप विकत आणलं. 2 तुपाच्या घागरी भरल्या आणि परत गंगामाईमध्ये टाकून दिल्या. पाणी नाही टाकलं आता, कारण त्यांनी तूप दिलं ना. जरी पाणी आहे तरी पाणीच वरून पाणी न टाकता तुपाच्या त्या ठिकाणी 2 घागरी खाली ओतल्या. हे सर्व लहानपणी बाबांनी बघितलेलं असावं. बाबांनी विचार केला इथं यज्ञ घडावा आपल्या देवगडवर. आणि मग त्या काळात 250 ब्राह्मण इथे महान क्षेत्रावरून बोलवले होते. गर्भगिरीच्या माथ्यावरी मचिंद्र गोरक्ष मावंदेकरी, मावंद म्हणतात त्याला. इथंही काहीतरी करावं या गुरु शिष्याच्या नात्याने. यज्ञ करायचं ठरवलं. कीर्तन, भजन, पूजन, मोठमोठ्या पंक्ती, अन्नदान, माधुगिरीची गावं, लोक वाजत गाजत भाकरी आणायचे जसं आता आणायचे. पण तेव्हा ट्रॅक्टर नव्हते, काय नव्हते. गाडी बैलामध्ये कुणी डोक्यावर आणायचं. श्रद्धा बळकट होती.
कीर्तन भजन पूजन होऊ लागलं, जय घोष होऊ लागला, गुरु शिष्यांना धन्यता देऊ लागले. इकडे ब्राह्मण मंडळी यज्ञाजवळ सुहा म्हणायचे, इकडे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, रामकृष्ण हरीचा भजन मोठमोठ्याने पावल्या आनंदामध्ये त्या ठिकाणी चालू होतं. आणि बाबांचे गुणगान गाऊ लागले. ते काय म्हणले, प्रवरेचा काठ कुठे ते शबरी कुळ, कुठे हे सगळं संस्थान. गोधे गावी तू अवतारी, तपते केले प्रवरे तिरी. पण तुमच्या आमच्या करता बाबा तुम्ही इथं आले, भगवान दत्तात्रयांना आमच्या समोर स्थापित केलं. गुरु दत्ताला स्थापून येथे केले कार्य महान, गाऊ बाबांचे गुणगान, गाऊ बाबांचे गुणगान, गाऊ बाबांचे गुणगान. आनंदानं भजन पूजन चालू होतं. आदिवासी मंडळी बाबांच्या परिवाराच्या संबंधानं आलेले, त्यांना स्वाभिमान होता की हे आपल्यातले आहेत. मग त्यांना भजन पूजन येत नसायचं, गळ्यात ढोळ घालायचे आणि आनंदानं नाचायचे. जसं येईल तसं झांज पथक असे वेगवेगळे वाद्य घेऊन या ठिकाणी आले. आणि या देवगड क्षेत्रावरती जिथं चोराला यायला भीती वाटायची, एक मंदिर, भगवान शनी महाराजांचं मंदिर, इथे स्वर्ग निर्माण झाला. आणि सगळे आनंदले. या ठिकाणचे झाडं, वृक्ष, पशु पक्षी, प्रवृत्तले ते मासे, ज्या माशांना लहानपणी बाबांनी वाचवलेलं असं, त्या कुळातले सर्व आनंद व्यक्त करू लागले. वाराही त्या ठिकाणी मंद गार वारा सुटला होता आणि सर्व पशुपक्षी देवगड मधले एकच भजन करत होते, किसनगिरी बाबा, किसनगिरी बाबा. दगड, पशु पक्षी सगळे. देवगड का कन कन बोले, जय जय बाबा किसनगिरी. देवगड का कन कन बोले, जय जय बाबा किसनगिरी. देवगड का कन कन बोले, जय जय बाबा किसनगिरी. देवगड का कन कन बोले, जय जय बाबा किसनगिरी. प्रवरा माता जल भी बोले, जय जय बाबा किसनगिरी. प्रवरा जल बोले, जय जय बाबा किसनगिरी. देवघर के पंछी बोले, जय जय बाबा किसनगिरी. देवगड के पंछी बोले, जय बाबा किसनगिरी. देवघर के पत्थर बोले, जय जय बाबा किसनगिरी. देवगड के पंछी बोले, जय बाबा किसनगिरी.
यज्ञ पार पडला. ब्राह्मण मंडळींना दान दक्षिणा वस्त्र देण्यात आलं. श्रीमद भगवद्गीता सांगते ज्या ज्या ठिकाणी यज्ञ होतात परमार्थ होतो. यज्ञात भवती पर्जन्यो. आणि या परिसरालाही त्या यज्ञाचा त्या ठिकाणी चमत्कार जाणवला. काय झालं? मेघराजाची कृपा झाली. बहुत धनधान्य पिकली. धरणी माता बहु नटली. सुकाळ झाला चहूकडे. पाईपलाईनी नव्हत्या, बागायती क्षेत्र नव्हते, सगळं कोरडवाहू होतं. परंतु यज्ञ झाला म्हणजे पाऊस झाला, बागायती पिकं झाले. ही सगळी परिसरातली भक्त मंडळी धनधान्याने सधन झाले आणि या परिवाराला, या परंपरेला धन्यता देऊ लागले. वारंवार गडावर येऊ लागले. गुरुवार शनिवार अचानकच मध्ये काही अडचण असेल तर बाबांकडे येऊन सांगायचं, बाबा असं असं झालं. एका पिचड गावामध्ये बाबा बसलेले होते दत्त मंदिरासमोर. कमी करा थोडं. दोन जे हत्ती आहेत, अलीकडच्या हत्तीजवळ बाबांचं बसण्याचं आसन होतं. बांधकाम कमी होतं. नंतर बाबा थकल्यामुळे कुठं जात नव्हते. परंतु बाबा हे अवलिया महात्मा होते. एका जागेवरून सांगायचे कुठे काय चालू आहे. पिचडगावचे काही मंडळी बाबांकडे आले. तिथे यात्रा असते. त्या गावात मोठी यात्रा होत होती. तिथे एक मोठं लिंबाचं झाड होतं. त्या यात्रेमध्ये असा एक प्रसंग झाला की ते लिंबाचं झाड अचानक पेटलं. 4 दिवस ते हिरवं लिंबाचं झाड जळत होतं. कुणाला काही हानी झाली नाही, काही नाही, परंतु झाड जळत होतं. अचानक पेटलेलं, खालून नाही वरती पेटलेलं. ते मंडळी सर्व घाबरले. त्या गावचे पाटील होते, ज्यांच्या घरी बाबा वर्षातून एकदा जायचे मलिदा वाटण्याकरता. बाबांच्या हस्ते तो मलिदा वाटल्या जायचा. ती सर्व 5-6 मंडळी इथे आली आणि सांगितलं, बाबा असा असा प्रकार घडतोय, काय करावं. बाबांनी डोळे झाकले आणि एक क्षणभर बोललेच नाही. अर्धा 1 मिनिट गप्प राहिले. डोळे उघडले आणि सांगितलं, अमुक अमुक व्यक्ती आहे तुमच्या गावामध्ये, माता माऊली आहे. तिथे ठाण आहे म्हणले नाथाचं, नाथ परंपरेचं. आणि नाथ परंपरेला पावित्र्य फार महत्वाचं आहे. सगळ्यांनाच आहे, परंतु चमत्कार करतात ते सहन होत नाही त्यांना. एक माता माऊली तिथे घरचं काहीतरी पवित्र कार्य घेऊन म्हणा, श्राद्धाचं खाऊन म्हणा, काहीतरी करून त्या ठिकाणी गेल्या आणि चुकून दर्शन घेण्यात आलं. त्यामुळे हा सगळा चमत्कार घडतोय. नाव सांगितलं त्या माता माऊलीचं. ते गावकरी तिथे गेले आणि त्या माता माऊलीला तिथे जाऊन माफी मागायला लावली. परत अशी चूक होणार नाही. एका जागेवर बसून सांगितलं. नंतर बाबा फिरत नसायचे. गुरुवारी बाबाजींना ही चिंता वाटायची की फिरणारे बाबा आता बसलेत एका ठिकाणी, परंतु भक्त मंडळी यायचे. बाबांना हे आनंद वाटायचा. आसपास गावीचे जन गुरुदासांची वर्णिती गुण म्हणे तयाच्या कृपेनं भक्तिमार्ग सापडला. गावगाव जाऊन बाबांनी काही पारायण चालू केले. कुणाच्या गावात मारुतीरायाचं मंदिर असेल, प्रभू रामचंद्राचं मंदिर असेल, मंदिर पडलं किती बांधायला लावायचं. कारण हे आपले परमार्थाचे व्यासपीठ आहेत. मंदिर चांगले आहे, आपण देवाचं घर चांगलं केलं की देव आपलं घर चांगलं करतो, असं बाबांचं म्हणणं असतं. नेवासा, गंगापूर, श्रीरामपूर, राहुरी, जिथे जिथे बाबा गेले, अगदी पारनेर पर्यंत गोशाळा आणि देवाची मंदिरं चांगले ठेवायचे. आणि जिथे जिथे गेले तिथे तिथं मंदिराचे कामं झालेलेच आहेत. असं तालुक्यात एक गाव नाही की जे मंदिर बाबांच्या हस्ते झालं नाही. आणि बिगर देणगीचं तर अजिबात नाही. त्या गावात गेली जेवढी देणगी जमा होईल तेव्हापासून मोठ्या बाबांपासून आतापर्यंत जोडीत हात घालायचा बाबांच्या, आणि जेवढे हातात पैसे येईल तेवढे लगेच त्यांना देऊन टाकायचे. हे मंदिराच्या कामाकरता म्हणजे पायाच भरायचा. फार दूरचं उदाहरण नाही. इथेच असणारं श्री क्षेत्र बहिरवाडी, जिथे माझा जन्म झाला, पवित्र ठिकाण आहे. मोठे बाबा आणि गुरुवारी बाबाजी नेहमी जेव्हा बाजारला या मार्गे जायचे तेव्हा जाता जाता श्रीकाल भैरवनाथ महाराजांचं दर्शन घेऊन जायचे. ते पवित्र ठिकाण म्हणजे असं आहे, ज्यावेळेस अमृत वाटप झाली, राहूच्या कंठातून अमृत पडलं प्रवरा अमृत वाहिनीमध्ये, आणि ते अडवण्याकरता भैरवनाथांनी त्या ठिकाणी अवतार घेतला आणि त्रिशूळ मारला. ते कुंड अजूनही आहेत. काही तांदळे आहेत तिथे. तिथे दर्शनाला गेलं की गुरुवारी बाबाजी मोठे बाबांनी विचारायचे, बाबा नदीला पाणी नाही, चिमणी कोकली तर पिण्याकरता पाणी नाही कुठेच, आणि हे कुंडामध्ये पाणी कुठून येतं? तर मोठे बाबा दाखवायचे. ते बघा म्हणले, भाऊ तिकून धार येते. त्याला मोठे बाबा म्हणायचे, हे काशीचे मालक आहे, काशीचे कोतवाल
नाम तुम्हाला म्हणजे श्रीकाल भैरवनाथ रक्षपाळ आहेत ते, आणि त्यांना अभिषेक घालण्याकरता ही धार काशीवरून येते. ही काशीची धार आहे बाबा म्हणायचे. ते असणारं पवित्र ठिकाण कितीतरी दिवस ओसाड होतं. मलाही आठवतं जेव्हा आम्ही शाळेत होतो, मंदिर नाही काही नाही, एक होतं मौनी बाबांनी बांधलेलं तिकडे, पण जुनं पुरातन ठिकाण जिथे होतं एका खडकावरती भगवान श्रीकाल भैरवनाथांची स्वयंभू मूर्ती होती. त्याला पत्रे नाही काही नाही, हवं हेलना व्हायची. बाबा नेहमी यायचे बघायचे. देवाला असं चांगलं नाही. वारंवार गावकऱ्यांना सांगून तिथे मंदिर बांधण्याचा संकल्प मांडला. गावकरी त्याला तयार झाले आणि गुरुवारे बाबाजींनी पहिली 1 लाखाची देणगी आपल्या माध्यमातून श्रीकाल भैरवनाथांच्या मंदिरात करतील. 1 लाख रुपये कोण देतय? परंतु देवा करता काहीही. सर्व परिसरामध्ये फक्त मंदिरच नाही, गोमाता, आपल्या ही इथे गोशाळा आहे, परिसरातून चारा यायचा. बाबांना भगवत नाही गोमातेला त्रास झालेला. मागे एक गायीचा पाय मोडला होता, तिला बसण्याकरता व्यवस्थित स्वच्छ जागा केली, कारण ते जीवच आहेत. पाचेगावला एवढा पाऊस झाला एक दिवस, सगळ्या गोशाळेतला चारा ओला झाला, त्यांना खायला काही नाही. तर किरण दादा इकडून चारा पाठवला होता आपल्या संस्थांच्या माध्यमातून. माणसं काय जनावर काय, संतांचा स्वभाव हा सगळ्यांकरता सारखाच असतो. दया संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याची अंगी. इथेच पूजनीय स्वामीजींनी एक उदाहरण सांगितलं होतं. किती दया आणि माणसांना किती विश्वास. सर्व या परिसराला, या देवगड संस्थांवरती, या बाबांच्या तपश्चर्याने पावन झालेल्या भूमीवरती, गुरुवारे बाबाजींवरती, की हेच आपलं कल्याण करू शकतात. यांच्या पलीकडे दुसरं काही दिसत नाही. शेवट जो असतो ते या ठिकाणी दिसतो. मुरम्यामध्ये काही घिसाडी लोक आलेली होती, त्यांची मुलं असेच उघडे बिगर कपड्याचे उन्हामध्ये खेळत होते. दुपारची वेळ 2-2:30ची. कीर्तन येत असताना बघितले ते सगळे अवस्था. इथं आल्यानंतर आता जेवायचे 2 वाजता, पहिलं जेवून घ्यायचं तर तळमळ लागली आतून. पूजनीय स्वामीजींनी विचारलं, स्वामी काही बिस्किट पुडा आहे का आलेले? व आहे म्हणले. मग एका सेवकाकडे दिले. एवढे नेऊन मुरम्याच्या त्या मुलांना द्या म्हणले. म्हणजे देवच आहे नाही, आधी माझ्या सगळ्या जीवाला मिळावं आणि मग मी खावं, याला दया म्हणतात. पाचेगावची एक माता माऊली होती. घरी कंटाळ्या, मालक व्यसन करतात, हाणतात मारतात, कशाला जगायचं, या लेकरांचं आयुष्य तरी कशाला पुढे खराब करायचं. ते लेकरू उचललं आणि आत्महत्या करायला इथे प्रवरा संगमवरती येत होत्या. आता हे जीवन संपून टाकायचंय. जाता जाता कधी निघले असतील, पायी पायी मधून निघले, रस्त्याने देवगड फाट्यावर आले, पण जाताना संतांचं दर्शन घेऊन जावं, कारण बाबा या सगळ्या परिसराचा मूलभूत पाया आहे. या बाबांचा चेहरा बघून जावा, दर्शन घेऊन जावं. म्हणून माता माऊली संध्याकाळी इथं आल्या. 9-9:30 वाजलेले. यज्ञ मंडपाच्या अलीकडून कुठेतरी अंधारात पड सावलेलं बसलेले. ते मुलाच्या रडण्याचा आवाज येतोय. बाबाजी तिकून येत होते. बघितलं कोणाचा आवाज येतो, वॉचमॅनला आवाज दिला. ते माता माऊली रडत होत्या. सगळा प्रकार सांगितला. ही जीवन संपून टाकायचं. काही 1-2 शब्दामध्ये बाबाजीने उपदेश केला असेल. इथं आले म्हणजे हे जसं वारकऱ्यांचं माहेर पंढरपूर आहे, तसं तुमचं आमचं माहेर म्हणजे देवगड आहे. माणसाचंही माहेरच आहे आणि माता माऊल्यांचं माहेरच आहे. ती माता माऊली इथं आली म्हणजे माहेर म्हणूनच आली ना. प्रवरीच्या तिरी चालले माहेरी, 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 प्रवरीच्या तिरी माता किसनगिरी तोर माझी, किसनगिरी तोर माझी, माता किसनगिरी तोर माझी, माता किसनगिरी तोर माझी, प्रवरीच्या तिरी चालले
उपदेश करून त्या माता माऊलीचं जीवन वाचवलं, ते आजही सुखानं संसार करतात. हे सद्गुरूंचे आपल्यावर असणारे उपकार आहेत. भरपूर चरित्र आहे बघण्याकरता. आज पुढे जरा घाई गडबड असल्यामुळे हरिपाठही लवकर आहे, पुढे कीर्तनही लवकर आहे, त्यामुळे आपल्याला थांबायचं आहे. बाबांचं 1 मिनिटात संकीर्तन होईल आणि लगेच आरती होईल. ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा. ओम नमो सद्गुरु जय जय. ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा. ओम नमो सद्गुरु जय जय किसनगिरी बाबा. चराचर प्रतिपालका राही मातेच्या बालका, ब्रह्मांड चालका सद्गुरु राया नमो नमो. सद्गुरु राया नमो नमो. सद्गुरु राया नमो नमो. किसनगिरी योगेश्वरा दत्तात्रेय हरिहरा, भक्त पालका विश्वंभरा सिद्धेश्वरा नमो नमो. सिद्धेश्वरा नमो नमो. सिद्धेश्वरा नमो नमो. ओम नमो सद्गुरु किसनगिरी बाबा. ओम सद्गुरु किसनगिरी बाबा. सद्गुरु किसनगिरी बाबा. सद्गुरु किसनगिरी बाबा. श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. औदुंबर तरु काली अवधूत साक्षात्कार झाला. करुणिया शक्तिपात गौरविली तुझी काया. भारती सद्गुरु राया. दीन दुःखी व्याधिग्रस्त पिढीयेले त्रिविध तापा. करुणिया सकळ शांती तोषविले निहलोका. भारती सद्गुरु राया. निष्कलंक जीवन तुझे धन्य श्री गुरु राया. श्री गुरुदास ठेवी माता तव चरणावरता. आरती सद्गुरु राया. ओवाळी ना प्रेमे काया. किसनगिरी नाम तुझे असे त्रयमूर्तीची छाया. आरती सद्गुरु राया. काली लुटांडून वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे. प्रेमे आनंदीन अमृत भोजन वाळून म्हणे नाव विठ्ठल तुमय विठ्ठल विठ्ठल तुमय विठ्ठल. श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा की. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रेय भगवान की जय. गो माता की जय. भारत माता की जय. नमः पार्वती शिव हर हर महा